कसा तरी यवनांच्या पुढे मराठातील व्याकुला होता, कारण याच स्वराज्यावर फक्त दृष्टी पडली होती ती गणिमांच निजामश आदिलशाह कुतुबशाह यांच्यासारख्या मातबर बादशाहांच्या जुलमी राजवटीपायी दहशती खाली येथील रयतपुरती भरडली जात होती. हिंदूंच्या भेडीच्या दिवसा ढवल्या अडकली जायची. हिंदूवर किंवा अत्याचार होत होते. हिंदूंचं जबरदस्ती धर्मांतर केलं जायचं, हिंदूंना जबरदस्ती गुलाम बनवलं जायचं. मात्र एवढ्या राहिलेला वाच्या पोटात एवढ्या अत्याचार रोखणारा माईचा लाल माईचा पुत्र अजून या मातीत जन्माला यायचा बाकी होता. आणि मग अशाच जुलमी राजवटीला कंटाळले त्या रीतीच्या मुखावाटे एकच सूर दिनाजू लागला, दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार उघड असं म्हणत येथे आई भावाकडे एकच मागणं मागूया, आम्हाला इथे संरक्षण करणारा, या मातीचं रक्षण करणारा, या मातीतील प्रत्येक मायदेवीचं देवदेवतांचं रक्षण करणारा असं एक तरी पुत्र तू या मातीसाठी जन्माला घाल, असं एक तरी पुत्र तू या मातीसाठी अर्पण कर. आणि अखेर आई भवानीनं त्या रयतेची साथ ऐकली. जशी आई भवानीनं रयतेची साथ ऐकली, तशी आई जिजाऊंची कुजली, आई जिजाऊंना दिवस गेले. बघता बघता धकाधकीच्या काळात 9 महिने उलटले. तशी शहाजी राजांनी आई जिजाऊंची रवानगी सुखरूप सैनिकांचं शिवनेरीवर केली. आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर आपला शत्रूचा काळ जन्मला, आपला राजा बाळ शिवबा जन्मला. शिवाजी महाराजांचा जन्म झाला तशी सगळीकडे साखर वाटली जाऊन. आणि मग हळूहळू शिवबाराचे लहानाचे मोठे होऊ लागले. जसे शिवबाराचे लहानाचे मोठे होत होते तसे त्यांच्यावर आई जिजाऊंचे संस्कार वाढत होते. आई जिजाऊ त्यांना शौर्याच्या धैर्याच्या गोष्टी सांगायच्या, प्रभू रामचंद्रांच्या गोष्टी, प्रभू श्रीकृष्णांच्या गोष्टी. आणि मग नगरातल्या गावात विचारायच्या, महाराज हे आपण बधान गावसाठी प्रभू रामचंद्र, महाराज हे आपण बधान गावसाठी प्रभू श्रीकृष्ण. आणि महाराज शिवबा सुद्धा मान डोलवत आऊसाहेबांना सांगायचे, आऊसाहेब आम्ही बोलूया रयतेसाठी प्रभू रामचंद्र, आऊसाहेब आम्ही बोलूया रयतेसाठी प्रभू श्रीकृष्ण. अशा तसं एके दिवशी खेळण्या वगळण्याच्या वयात बाळ शिवबांच्या हातात आऊसाहेबांनी लखनाची तलवार होती. बाळराजे तलवारीकडे पाहत राहिले. तेव्हा आऊसाहेबांनी सांगितलं, बाळराजे ही तलवार तुमच्या स्वतःच्या रक्षणासाठी तुमच्याकडे सुपूर्द करतो. आता यापुढे या तलवारीचं तुमचं रक्षण तुम्हालाच करायचं आहे. आणि केवळ तुमचंच रक्षण नाही तर स्वतःचं रक्षण करता करता या मातीचं रक्षण करायचंय, या मातीतील प्रत्येक मायलेकीचं रक्षण करायचंय. आणि मग एवढ्या हातात तलवार घेतल्या बाळा शिवबांचे घाटकी खेळ सुरू झाले. महाराज तलवारी शिकवू लागले, महाराज तलपट्टे शिकवू लागले, महाराज घोड्याचे शिकवू लागले. फक्त महाराज तलवार चालवायला शिकले, फक्त महाराज तलपट्टा चालवायला शिकले, घोड्यावर भेट सुद्धा मार शिकले. आणि 27 एप्रिल 1645 रोजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आता ही स्वराज्य स्थापनेची शपथ होताच या सह्याद्रीच्या दऱ्याकडून ते विजयाचा लोळ होता. त्या क्षणी जे झोपलेले खडकन जागे झाले, जे जागेवर वेळ झाले, जे व्यक्तीने चालते झाले. आणि त्या चालणाऱ्या प्रत्येकाच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले. हे राज्य मैत्रीची इच्छा दौडू लागली, मोहीम भत्तेच्या इशारे उडू लागली. आणि तब्बल 350 वर्षांतर पुन्हा एकदा हे माझ्या तमाम महाराष्ट्राचं माणूसबळ एकवटला जाऊन तर हातावर गर्दन करून उभं राहिलं. आणि हे छोटलेलं माणूसबळ या सह्याद्रीच्या दऱ्याकडून एखाद्या वदळासारखं घोगावचं. फक्त एक स्वराज्याचा गमालीचा महाराज पुन्हा मिळू लागले. पण जसं स्वराज्यावर एक संकट यायचं तसं ते संकट बाजूला गेलं तर दुसरं संकट लगेचच या स्वराज्यावर घडवायचं. अशी अनेक संकट आली. अशी काही संकट छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धीच्या तुऱ्याच्या बरोबर लिहिल्या पेलली. त्यातीलच एक संकट होतं ते अफजल खान नावाचं.
श्रद्धांजली अर्पण बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अत्याचार वाढेल तेव्हा तेव्हा परमेश्वर अत्याचार नष्ट करण्यासाठी अवतार घेईल. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सने, दरबारी कुस्ती भेगेल. हम लाएंगे शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, नवतेच अफजल खाने, जिथं जगता जन्मू सहिताने. कान बोलला छाती ठोक
घोर खिंडीत गाठले. राजे राजे आता उसंत नाही. 300 धारकरी घेऊन तुम्ही गड गाठा. आम्हीही खिंड लढवितो. जा राजे. नाही बाजी, तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही. जे व्हायचं असेल ते होऊन दे. राजे राजे आता बोलत बसायला फार वेळ नाही. एकदा वैयक्तीचा मान दिला तो पाळा आणि गड गाठा. राजे गड गाठा. पण बाजी, फुलाची तुम्ही आमची चिंता करू नका. राजे तुम्ही गड गाठा. गडावर जाताच तोफेचा आवाज करा. तोवर एकही खनिम या खिंडीतून आत येणार नाही. गदा खिंड ते खेळणा अंतर 1.5 कोस तरी दूर होते. वर्षानंतर रयतेच्या स्वप्नातील स्वराज्य साकार झाले आणि अशा रयतेच्या राजाचा हा राज्याभिषेक